श्री गुरुचरित्र अध्याय 30 प्रेतांगना शोको नाम 33 ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री नृसिंह सरस्वती नमः। दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक शिष्यराण लागे सिद्धाचिया शरण विनवी तसे कर जोडून भक्ती भावे करुणिया। जय जया सिद्ध मुनी तुची तारक भवारणे अज्ञान तिमिरनासोनी ज्योती स्वरूप तुची होसी। अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया। तू वादाविला निज पंथ जेणे जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तुचे होसी स्वामिया। गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला आम्हास तृप्त न होय गा मानस तृषा आणिक होतसे। तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नभे मी वंशो वंशे निज स्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्ध मुनी। मागे कथा निरोपिनीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता कर विख्यातीसी वेदचारी म्हणविले। त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारे। ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगोन आश्वासी तसे तये वेळी। धन्य धन्य शिष्य माऊळी तुझ लादले अभिष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी जाहली आता पर्यसा। धन्य धन्य तुझी वाणी वेद लागला श्री गुरु चरणी तुची तरलासी भवानी सकळाभीष्ट साधतील। तुवा पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता। एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझ आता निरोपित से परियेसे। पुढे असदा वर्तमानी तया गाणगा ग्राम भुवनी महिमा होतसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया। त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपर सांगता अगम्य परियसा। महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आमा कैंची काया धरुणी मानवाची चरित्र केले भूमीवरी। तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू प्रकाशत्वचारी राष्ट्र समस्त येती दर्शना। येती भक्त यात्रेसी एको भावे भक्तेसी श्री गुरु दर्शन मात्रेसी सकळाभीष्ट पावते। दैन्य पुरुष होती श्रिया युक्त वांझेसी पुत्र होय त्वरित। कुष्ठ असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा। अक्षहीन अक्षयेती बधिर करणी ऐकती अपस्मारादी रोग जाती श्री गुरुचरण दर्शन मात्र। परिस लागता लोहासी सुवर्ण होय नवल कायसी श्री गुरु कृपा होय जासी सकळ अभिष्ट पाविजय। ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहूर स्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ। तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेक रीती दत्तात्रय आराधिते श्री पुरुष दोघे जण। पुढे जाहला अनेक सूत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले। एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी। वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अति सुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे। मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासु श्वशुरासी
महाप्रेमे प्रतिपाळिते दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिस एक प्राण न विसंबती क्षण क्षण अतिप्रिय पर्येसा ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नो हे तयासी नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसे आपण न घे सदा अन्न पुरुषावर आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी पर्येसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रत स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण दया सरसी अबला तीर्थ घेऊन चरण कमळा काळक्रमी तया जवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळीन येती वैद्य साचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे पर्येसा माता पिता दायाद गोती समस्ततीसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती नायके बोल कवणाचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजिरे समस्त भूषणे पुरुषावर आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता पुत्र कन्यसी पाहता दुःख करीती पर्येसा अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविताती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नवे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले उसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुळदेवतांसी काही केली या पुत्रासी आरोग्य नो हे सर्वदा वैद्य म्हणती तये वेळी नभे बरवे त्यासी आढळी राखील जरी चंद्रमावळी मनुष्य यज्ञ नभे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाठली करीती चिंता जय जया जगन्नाथ दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुमांसी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासे निधान केवी राहा पाहे एकची पुत्र आमचे वंशी त्या ते जरी न राखीसी प्राणदेव तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका द्वारितसे पुत्रा एका माता पिता आलिंगोनी म्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुमा दिदले अधिक काहींचे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे ऐकोनी माता पिता दोघे झाले मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया म्हणते ताता पुत्र राया आमुची आशा झाली वाया पोषेसियामा म्हणून या निश्चय केला होता आपण उबगोनिया महासी सोडून केवी जाऊ पासी वृद्धाप्यपणी आपणासी धर्म घडे केवी तुझ ऐकोनी माता पिता वचन विनवीतसे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्य यज्ञ काय चाले माता पित्यांचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडा परी मातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नवे भवार्ण जन्मांतरी येऊन या आपण जन्मल तुमचे उदरी कष्ट धाविले अतिभारी सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे
ब्रह्मादिकान सुटेचे येणे परी जनकी जननी जनका संभाषितसे पुत्र नेका तेणे परी स्त्रियेसी देखा सांगतसे परी येसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मज निमित्ते कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मींचे वैरपण तुझसी होता माझा क्षीण म्हणून तू ते दिदले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहासी आमुचे घरी तुझ पोषतील परिकरी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरीपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे आहे वपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणात दुःख करीत ये वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अव्हेरा तू हा सरी दातारा आडिक नाही गती आपणा जेते असे तुमचा देह सवेची असे आपण पाय मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ऐसे दोघांची या वचनी ऐकून या जनक जननी देह टाकून या धरणी दुःख करीत तय वेळी उठवून या श्वशुरांसे संबोखितसे सासूसी न करा चिंता हा भरवसी पती आपुणा वाचेल विनवितसे तये वेळी आमा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आमा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागले मानवली गोष्ट समस्तांचे माता पिता श्वशुरांसी निरोप घेऊन सकळिकांसी निगती झाली तये वेळी तया रोगिया करुणी डोली घेऊन निघाली ते बाळी विनवीतसे तये वेळी आपुले सासू श्वशुरांसी स्थिर करुणी अंतःकरण सुखे राहावे दोघे जड पती असे माझा प्राण राखील माझे कुलदैवत म्हणून सासू श्वशुरांसी नमन करी प्रीतीसी आशीर्वाद देती हर्षी आहे वपण स्थिर होय तुझे दैव तरी आता मुचा पुत्र वाचू माता म्हणून निघाले बोळवीत आशीर्वाद देता ते येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग क्रमिता आला आली गाणगा पुरासी मार्ग क्रमिता रोगी यासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी अति संकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळी आली आपुले पती जवळी पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी आकांत करीते नारी लोळ तसे धरणीवरी भोसकून घ्यावया घेता सुरी वारिती तियेसी ग्रामलोक आपळी शिर भूमीसी आणि उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे परियेसा हा देवा काय केले कामज गाईसे गांजिले आशा करुणी आले राखीसे प्राण म्हणून पूजेसी जाता देवळात पडे देऊळ करी घात ऐशे कानी नायको मात दृष्टांत झाला आपणासे उष्ण काडी तापोनी नरू टाकोनी जाय एखादा तरु वृक्षाची पडे आघात थोरू तया परी झाले मज तृषे करुणी पीडित जाय मनुष्य गंगेत
संधी सुसरी करी घात तया परी मज झाले व्याघ्र भय पळे धेनु जाय आधार म्हणून तेथे शिवधीती यवनु तया परी झाले मज ऐसे पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण माता पितरांसी त्यजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करून या वारिता ती नारी सुवासिनी कावो दुःख करीसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळे कांसी ऐसे म्हणता नगर नारी तीसी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसे वाचू प्राणी पदेसी आले घेऊन याची आशा करून या आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजून जीवे केवे वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अहेवपणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझी हळदीसी चोर पडले गळे सरीसे सर्वस्व दिधले वनीसी कंकण कंचुकी परियेसा कोठे गेले माझे पुण्यवृता पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माया बहिणी हो के राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकांसरिसा नो हे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नाना परी देखा करी पतिव्रता दुःख पतीच्या पाहून या मुखा आणिक दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तये वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्यजिले करा उभगाला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले कैसे आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे झाले तुमचे माता पितयांसी सांडून आणले परदेशी जेणे परिश्रावणासी वदिले राये दशरथे तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणले तजूनी तुमची वार्ता ऐकून प्राण त्यजतील दोघे जण तीन हत्या भरमसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होय मी तुम्हासी पती घातकी आपण सत्य ऐशी पापिणी चांडाळी निंदा करीती लोक सकळी प्राण घेतला मीची बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिकट शस्त्र सुरी वेदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यास होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्याचे सांडोनी केवी जाता एक जीवदरी तुम्ही त्यांसी उबगले ती पोसावयासी आमा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवण माते पोसील जीवे न सांगता आम्हासी बरवे निघून गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वर तुझे ममत्व केवी विसरू लोकांसमान नवसी नरू प्रतिपाळिले प्रीती भावे कधी नेणे पृथक शयन वाम हस्त उसवीण
उठतसे अंतःकरण केवे वाचो प्राणेश्वरा. किती आठवू तुझे गुणपती नवसी माझा प्राण, सोडून जातोसी निर्वाण कवणे परी वाचून. आता कवण थाऱ्या जाणे, कवण घेतील मज पोषणे. बाल विधवा म्हणून जन निंदापवाद ठेविते, एक ही बुद्धी मजन सांगता त्याजिला आत्मा प्राणनाथा. कोठे जावे आपण आता केशवपन करुणी, तुझे प्रेम होते भरले माता पितयांते विसरले. त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्य येती, केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा. दैन्य वृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू, जववरी होतासी तू छत्र सर्वा ठाई मी पवित्र. मानिती सकळ इष्ट मित्र आता निंदा करतील, सासू श्वशुरांपाशी जाणे मज देखता त्याही मरणे. गृह जाले अरण्य तुम्हा विणे प्राणेश्वरा. घेऊन आले आरोग्यासी येथे ठेवून तुम्हासी, केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीण. ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरी, इतुके होता अवसरी आला ते सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी, त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला. संभाषितसे तया वेळी काव प्रलापेसे स्थुळी, जैसे लिहिले कापाळी तया परी होतसे. पूर्वजन्मींचे तपफळ भोगणे आपण हे आढळ, वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी, जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जाणसी, कवण वाचला असे धरित्रीसी सांग आमासी म्हणतसे. आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू, तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता. पूर येता गंगेत नाना परीची काष्टे वाहत, येऊन एके ठाई मिळत फाकती आणि चहूकडे. पाये पाये का वृक्षावरी येती पक्ष अपरंपरी, क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे. तैसाह संसार जाणणारी कवण वाचला असे स्थिरी, माया मोहे कलत्र पुत्री पती म्हणसी आपुला. गंगेमध्ये जैसा फेन तेणे परी देह जाण, स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे, आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मा सारिके दुःख प्राप्ती, माया मोहाची या रीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजय सत्वरज तमो गुण, येणेची तिनी देह जाण त्रिगुणात्मक देह हा. संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन, सुख दुःख आपुले गुण भोगी जय आपुले आर्जवन. कल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी, त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड. काळ समस्तांचे कारण कर्माधीन देह गुण, स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण, उपजता संतोष नको मनः, केली मेलिया दुःख न करावे. जधी गर्व होता नरू जाणीजे नश्य म्हणून प्रख्यात थोरू, त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धाप्यसी, जैसे आर्जव असे जासी तया परी घणे जाणा. पूर्वजन्मार्जवा सरसी भोगणे होय सुख दुःखांशी,
कलत्र पुत्रपती हर्षे पाप पुण्यांशे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने आढळ जाण विद्वज्जना एखादे समय कर्मासी लंघिजेल पुण्यवशी देवदानव मनुष्यांची काळ न चुके भरवसे संसार म्हणजे स्वप्ना परी इंद्रजाल घारुडी सरी मिथ्या जाण दया परी दुःख आपण करू नये शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती सगृहिणी वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करून या पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्ति नर विष्टामूत्र श्लेष्म संबंधी ऐसा शरीरा घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे बला संसार सागर पाहि जय तरला तैसा मार्ग पाहे बाळ येणे परी तियेसी बोधिता झाला तापसे ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी कर जोडून तये वेळी माथा ठेवून चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरे स्वामी म्हणूया कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी दुवा मासी तारी तारी म्हणतसे कवणे परितरेन आपण हा संसार भवारण तुझा निरोप करीन म्हणून चरणाला घाले ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता समस्त पाप दूर सकळाविष्ट साधते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 30तमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवे संख्या 154 यथार्थ श्री गुरुचरित्र गोपीनाथ पुत्राची व्यथा प्रेतांगना शोको नाम अध्याय 30वा नामधारक शिष्य राणा सिद्ध मुनींच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला हे मुनीवर भवसमुद्रातून तारणारा तूच आहेस अज्ञानरूपी अंधकारात मी धडपडत आहे अविद्या माया सागरात मी बुडालो आहे त्यातून तूच बाहेर काढू शकतोस तुम्ही मला खरा मार्ग दाखविला हे गुरुनाथा तू विश्वपालक आहेस तुझ्या कृपेने परमार्थ साधने शक्य होते श्री गुरुचरित्र अमृत तुल्य आहे ते सुधामृत आपण आम्हाला पाजले तरी माझे मन तृप्त झाले नाही उलट अधिक श्रवणाची इच्छा होत आहे तुम्ही मला निज स्वरूप दाखविले मी धन्य झालो मी तुमचे उपकार जन्मोजन्मी विसरणार नाही पतिताकडून महाराजांनी वेद म्हणवून घेतले त्रिविक्रम महामुनींना ज्ञान प्राप्त झाले आता पुढील कथासार ऐकण्यास मी फार उत्सुक आहे शिष्याची ही विनंती ऐकून सिद्ध मुनींना फार संतोष झाला त्यांनी प्रेमभराने शिष्याला आलिंगन दिले त्याला आश्वस्त करून पुढील कथानक सांगू लागले हे शिष्या तुझे इच्छित मनोरथ पूर्ण होतील गुरूंची कृपा प्राप्त होईल तुला सकळ अभीष्ट प्राप्त होतील गुरु महिमा फार महान आहे तो संक्षिप्त रूपाने सांगतो गोपीनाथ पुत्र क्षयरोगग्रस्त श्री गुरु महाराज गाणगापूर स्थानी होते रोज नवनवीन चमत्कार घडत असत नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे प्रत्यक्ष त्रिमूर्तीचा अवतार होय त्यांचा महिमा अपार आहे ते सांगण्यासाठी माझ्यात शक्ती नाही त्यांनी मानवाची काया धरून या धर्तीवर अवतार घेतला भक्तांचा उद्धार केला त्या स्थानावर अनेक भक्तगण येत असत चोहोकडे प्रसिद्धी झाली भक्तिभावाने लोक या यात्रेनिमित्त गाणगापूरला येत असत
गुरुदर्शन घेऊन इच्छा तृप्ती होत असे. दीन दुबळी पुरुष श्रीमंत होत, वांज महिलेला पुत्रप्राप्ती होत असे. कुष्ठरोगाने पीडित असलेल्याची सुवर्ण कांती होत असे. नेत्रहीनांना दृष्टी आली, बधिर लोकांना ऐकू येऊ लागले. श्री गुरुचरण दर्शनाने नाना प्रकारचे रोग नष्ट झाले. परीस लोखंडाला लावताच त्याचे सोने होते, तसे श्री दर्शनाने सकल कामना पूर्ती होत असे. माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक धनवान गृहस्थ राहत होता. त्याचे पुत्र जिवंत राहत नसत. त्यामुळे त्याने दत्तात्रेयाची आराधना केली. कालांतराने त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी दत्त असे ठेवले. एकच पुत्र असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रेमाने संगोपन करीत असत. 5 वर्षाचा होताच त्याची मौंज केली. 12 वर्षांचा झाल्यावर त्याचा विवाह केला. त्याची पत्नी अतिसुंदर होती. जणू मदनाची रथी असावी असे वाटत असे. सासू सासऱ्यांवर तिचे अगाध प्रेम होते. दोघेही पती पत्नी एकाच वयाची होती. वाढता वाढता दोघेही 16 वर्षांचे झाले. दोघेही सुंदर होते. त्यांचे एकमेकांवर अपार प्रेम होते. दोघे एकमेकांना क्षणभरही सोडत नसत. अचानक त्याची तब्येत बिघडली. निरनिराळ्या प्रकारची औषधी घेतली, वैद्य झाले, हकीम झाले, पण निदान लागत नव्हते. तब्येतीत कोणताच सुधार नव्हता. अन्न खाणे होत नव्हते. यामुळे तो दिवसेंदिवस खंगत चालला होता. पती जेवत नाही म्हणून त्याची पत्नीही उपवास करू लागली. पतीला औषध देत असे तेव्हा त्यातलेच थोडेफार ती ग्रहण करीत असे. पाहता पाहता 3 वर्षांचा काळ लोटला. तो क्षयरोगाने ग्रस्त झाला. त्याची पतिव्रता स्त्री मनपूर्वक पतिसेवा करीत असे. दिवसेंदिवस त्याचा देह क्षीण होऊ लागला. ती पतीचे चरण तीर्थ घेऊनच पतिसेवेत व्यस्त राहत असे. त्यामुळे ती देखील बरीच क्षीण झाली होती. त्याच्या देहाला दुर्गंधी सुटली होती. वैद्य त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करीत नसत. ती मात्र पतीला सोडत नसे. जितके अन्न पती खात असे तितकेच अन्न ती खात असे. जसे त्याला औषध देई तसेच आपणही घेत असे. सासू सासरे, भाऊबंध, गोत्रज सर्वांनी तिला समजावून सांगितले, पण ती कोणाचे ऐकत नव्हती. सर्व वस्त्र अलंकाराचा तिने त्याग केला. माझा पती माझे सर्वस्व आहे असे ती म्हणत असे. तिचे सासू सासरे तसेच आई वडील सुखवस्तू होते. पैशाला काही कमी नव्हते, पण आजारावर इलाज काहीच नसल्यामुळे ते हताश झाले होते. जप तप केले, होम हवन झाले, मंत्रतंत्र झाले, मोठमोठे हवन करण्यात आले, असंख्य ब्राह्मण भोज करण्यात आला, अनेक उत्तमोत्तम वैद्यांना पाचारण केले, दिव्य रस औषधी दिली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्ञानी ज्योतिषाला विचारणा करण्यात आली, कुलदेवतेची पूजा करण्यात आली, परंतु काही केल्या व्याधी जात नव्हती. वैद्य म्हणाले, आता ही बाब आमच्या हातात राहिली नाही. आता तो परमेश्वर चंद्रमौळी महादेवच रक्षण करू शकतो. माणसाच्या हातातली ही बाब राहिली नाही. गोपीनाथ पुत्राची व्यथा हे ऐकून त्याच्या माता पित्यांना अतिशय दुःख झाले. ते म्हणाले, हे दत्तात्रेया जगन्नाथा, तुमची आराधना केली असता संतान झाले. आमच्या वंशात हा एकच पुत्र आहे. त्याला तू जर वाचविले नाही तर आम्ही देखील प्राणत्याग करू. अशा प्रकारे ते विलाप करू लागले. हे ऐकून पुत्राने माता पित्यांना आलिंगन दिले. तो म्हणाला, हे तात, मी तुम्हाला फार त्रास दिला. पहा ऋणानुबंध कसे आहेत. मी माता पित्यांची सेवा करावयास पाहिजे, पण तुम्हालाच माझी सेवा करावी लागते. हे पाप मी कुठे भोगेन. सारे काही परमेश्वराच्या अधीन आहे. मनुष्याच्या हाती काही नाही. मातेने माझे पोषण केले, मला स्तनपान केले, पण दुधाचे कर्ज मी फेडू शकत नाही. मी तुमच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला दुःखच दिले. या जगात माझ्यासारखा पापी कुणी असेल का? आता आपण दुःख करू नका. प्रारब्धातील टळत नाही. जे नशिबात असेल तेच भोगावे लागते. तुम्ही काळजी करू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. अशा रीतीने त्याने आई वडिलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. नंतर आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, आता माझ्या आयुष्याची शेवटची वेळ आहे. तू माझ्यासाठी फार कष्ट केलेस, पण कष्टाचे चीज झाले नाही. पूर्वजन्माचे काही वैर असले पाहिजे, म्हणूनच तुला माझ्यासाठी इतके कष्ट भोगावे लागले. तुझी इच्छा असल्यास येथेच राहा.
माझे माता पिता तुझा सांभाळ करतील. तुला माहेरी जायचे असेल तर तू माहेरीही जाऊ शकतेस. माझी काही हरकत नाही. तू तुझा निर्णय घे. आता मी काही जास्त दिवस जगत नाही. तू सुंदर आहेस, तरुण आहेस. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तुला वैधव्य प्राप्त होणार आहे, त्याला मीच कारणीभूत आहे. माझ्यासारखा पापी दुष्ट जगात क्वचितच असेल. हे पतीचे वचन ऐकून पत्नीला मूर्छा आली. थोडे सावध होऊन ती म्हणाली, हे प्राणेश्वरा, माझा त्याग करू नका. माझे तुम्ही सर्वस्व आहात. मी सतत तुमच्या सोबत राहणार आहे. मी तुम्हाला सोडूच शकत नाही. हे दोघा पती पत्नीचे संभाषण ऐकून माता पित्यांना अतिदुःख झाले. भूमीवर देह टाकला तेव्हा तिने सासू सासऱ्यांना उठवून बसविले व म्हणाली, आपण काळजी करू नका. माझ्या पतीचे प्राण नक्कीच वाचतील. त्यांना काहीही होणार नाही. एखाद्या तीर्थक्षेत्री पाठविण्याची व्यवस्था करा. तो चंद्रमौळी शंभूराया आम्हाला नक्कीच वाचवेल. तेव्हा लोक म्हणून सांगू लागले, गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहेत. त्यांची अपार महिमा आहे. तेव्हा स्वामींच्या दर्शनाने तिच्या पतीचे आरोग्य उत्तम होईल अशी तिची खात्री झाली. ती गोष्ट सर्वांना पटली. तेव्हा गाणगापूरला जाण्याची तयारी झाली. गोपीनाथ पुत्र दत्तात्रेयाचा मृत्यू. सर्वांचा निरोप घेऊन ती पतीला पालखीत बसवून गाणगापूरला निघाली. त्यावेळी सासू श्वशुरांना ती म्हणाली, आपण काळजी करू नका. माझे पती माझा प्राण आहेत. असे म्हणून तिने नमन केले. तेव्हा अखंड सौभाग्यवती भव असा त्यांनी आशीर्वाद दिला. तुझ्या पुण्याईने माझा पुत्र वाचो असा शुभाशीर्वाद दिला. त्यानंतर ती गाणगापूरला रवाना झाली. यथावकाश ती गाणगापूरला येऊन पोहोचली. मार्गात रुग्णाला प्रवासाची दगदग सहन झाली नाही. त्यामुळे कफ वात पित्ताचा प्रकोप झाला होता. श्री गुरु महाराजांची चौकशी केली असता ते संगमावर आहेत असे समजले. तेव्हा संगमावर जाऊन दर्शन घ्यावे असा विचार करून पतीजवळ आली. पाहते तो काय, पती गतप्राण झाले होते. प्राण केव्हा निघून गेला हे तिला समजलेच नाही. ती कावरी बावरी झाली. एखाद्या वेड्यासारखी ओरडायला लागली. धरणीवर गडबडा लोळू लागली. हाती सुरा घेऊन ती आपल्या छातीत घोसकणार. तो ग्राम लोक धावले व सुरा हिसकावून घेतला. तेव्हा ती डोके जमिनीवर आपटू लागली. मोठमोठे दगड घेऊन छातीवर ठोकू लागली. केस मोकळे सोडून मोठमोठ्याने रडायला लागली व म्हणाली, हे देवा, हे काय केलेस? माझ्या सारख्या गरीब गाईला का गांजतोस? रोगराई दूर करून प्राण वाचवशील म्हणून मोठ्या आशेने तुझ्या द्वारी आले होते. देवळात पूजेसाठी जावे, देऊळ खचून पडावे, रखरख उन्हाने तापून सावलीसाठी झाडाखाली बसावयास जावे नि नेमके ते झाडच तुटून पडावे. तहानेने व्याकुळ माणूस पाणी पिण्यास गंगा तीरी जावे नि नेमका नदी तीरावर सुसरीने घात करावा असे माझ्या बाबतीत घडले. वाघाच्या भयाने पडून आश्रयासाठी म्हणून गायीने यवनाच्या ओसरीत जावे तसे माझ्या बाबतीत घडले. मी पापीण दळभद्री असून मी माझ्या पतीचा प्राण घेतला. माता पित्यांना सोडून परदेशी आले. सारा घात झाला. ती दुःख करू लागली. तेव्हा तेथे जमलेले नरनारी तिचे सांत्वन करू लागले. ते म्हणाले, विधिलिखित कोणीही टाळू शकत नाही. मृत्यू हा अटळ आहे. कोणाला लवकर येतो तर कोणाला उशिरा येतो. त्यामुळे दुःख करीत बसू नये. हिम्मत ठेव असे उद्गार ऐकून तिला आणखी जास्त वाईट वाटले. ती म्हणाली, माझ्या माया बहिणींनो, माझ्या पतीचा रोग दूर होऊन वाचेल म्हणून मोठी आशा ठेवून मी आले होते. आता मी कशी जगू? मी कोणाला शरण जाऊ? कोण माझा प्राण वाचवेल? प्राणेश्वराला सोडून मी कशी जगू? बालपणी गौरी शंकराची पूजा केली. विवाह होताच मंगळा गौरीची पूजा केली. सौभाग्याच्या आशेने भवानी मातेची पूजा केली. जे जे व्रत सांगितले ते ते मी केले. अखंड पूजा केली. ते सर्व व्यर्थ गेले. गौरी माझ्यावर रुसली. कांकणे, चोळी, हळदी, मंगळसूत्र सर्व अग्नीला अर्पण झाले. कुठे गेली माझी पुण्याई? गौरी रमणाची पूजा व्यर्थ गेली. त्याने मला निराश केले. आता मी कशी राहू? पती नव्हे, माझा तो प्राण होता असे नाना प्रकारे बोलून प्रलाप करू लागली. पूर्वीचे दिवस आठवून पतीला प्रेमाने आलिंगन देऊ लागली व म्हणाली, हे प्राणेश्वरा, माझा तुम्हाला इतक्या लवकर उबग आला?
मी दैवहीन आहे. मातीचे भांडे नदीच्या काठाला लागून फुटते तसे माझे झाले. तुमच्या माता पित्यांना सोडून मी तुम्हाला परदेशी घेऊन आले. दशरथ राजाने श्रावणाचा वध केल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याग केला, तसे तुमचे माता पिता ही वार्ता ऐकून प्राणत्याग करतील. मला 3 हत्यांचे पाप लागेल. मी तुमची पत्नी नसून वैरीण आहे. मी पतिघातकी आहे. मीच तुमच्या प्राणाचा बळी घेतला. मी स्त्री नव्हे, वैरीण आहे तुमची. आपण परदेशी नसतो तर माता पिता बंधुजनांना अंतकाळी तुमचे मुख पाहता आले असते. त्याला मीच विघ्न आणले. माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांना तुमची आस होती. त्यांचा हेतू सफल होऊ शकला नाही. तुम्ही त्यांचे एकुलते एक पुत्र आम्हाला ठेवून तुम्ही का निघून गेलात? आम्हाला पोसावयाचा तुम्हाला कंटाळा आला होता का? आता मी कोठे जाऊ? माझे रक्षण कोण करील? हे काही न सांगताच तुम्ही का निघून गेले? तुम्ही प्राणेश्वर आहात. तुमचे प्रेम मी विसरू शकत नाही. कधी वेगळी शय्या केली नाही. तुमच्या कितीतरी आठवणी येतात. तुम्ही केवळ पती नाही तर माझा प्राण होता. माझा प्राण निघून गेल्यावर मी कशी जिवंत राहू? मी कोणाच्या आश्रयाने राहणार? कोण माझे पालन पोषण करणार? बालविधवा म्हणून माझ्याकडे सारे तिरस्काराने व तुच्छतेने पाहतील. माझ्याशी कोणतीही सल्ला मसलत न करता तुम्ही का निघून गेला? आता केस कापणी करून मी कुठे जाऊ? तुमच्या प्रेमापायी मी माझ्या माता पित्यांना विसरले. तुमच्या घरी आल्यापासून माहेरी गेले नाही. आता त्यांच्या घरी कशी जाऊ? सारे लोक माझी हीन वृत्तीने उपेक्षा करतील. त्यांचे मन आता मी कशी सांभाळू? जोपर्यंत तुमचा आश्रय होता तोवर नातलग इष्टमित्र सर्व लोक मला पवित्र मानेल. आता माझी निंदा करतील. मी सासू सासऱ्यांकडे गेली तर मला पाहताच ते देखील प्राणत्याग करतील. तुम्ही निघून गेल्यामुळे मला घर कसे अरण्यासमान वाटत आहे. तुम्हाला आरोग्य मिळावे म्हणून मी येथे घेऊन आले आणि आता मी तुम्हाला येथे सोडून घरी कशी जाऊ? मी राक्षसीण आहे, पापीण आहे. दत्तपत्नीला सिद्ध पुरुषांचा ब्रह्मोपदेश. अशा प्रकारे ते दुःख करीत असताना तेथे एक सिद्ध पुरुष आला. भस्मांकित जटाधारी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या, हाती त्रिशूळ घेऊन तो सिद्ध पुरुष तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तो तिला म्हणाला, हे मुली, तू अशी का रडत बसली आहेस? आपल्या प्रारब्धात जसे असेल तसेच घडते. पूर्वजन्मीचे कर्मफळ आपल्याला भोगावे लागते. उगाच रडत बसल्याने काही फायदा होणार आहे काय? हे मुली, उठ, शोक करू नकोस. तू अशीच 8 दिवस जरी रडत राहिलीस तरी काय हे प्रेत सजीव होणार आहे? जसे प्रारब्धी असेल तसे घडते. तू व्यर्थ दुःख करीत बसली आहेस. जो जन्माला आला तो मरणारच. मला सांग, या पृथ्वीवर कोणी वाचला आहे काय? तू याला आपला प्राणेश्वर म्हणतेस. हा कुठे जन्माला? तुझा जन्म कुठे झाला? तुझे माता पिता कोण? नदीला पूर आला म्हणजे 4ही बाजूंची लाकडे एकत्र जमतात आणि पुन्हा चोहीकडे विखुरल्या जातात. एखाद्या वृक्षावर सर्व पक्षी येऊन बसतात. काही प्रहर तेथे वास करून ते चोहोकडे उडून जातात. तसाच हा संसार आहे. येथे कोणीच चिरकाळ राहत नाही. सर्व मायेचा खेळ आहे. कोण पती, कोण पुत्र, कोण पत्नी. जसा नदीच्या पाण्यावर फेस येतो व काही वेळाने तो विरून जातो, तसेच या मानवी देहाचे आहे. त्यामुळे तू वृथा शोक करू नकोस. पंचभूतांपासून हा देह बनला आहे. त्यात आपल्या कर्माप्रमाणे गुणदोष असतात. गुणाप्रमाणे कर्म घडतात. आपल्या कर्मानुसारच सुख दुःख प्राप्त असतात. माया मोहामुळे मायेचेच संबंध जोडले जातात. मायेनुसारच सत्व, रज व तम हे गुण उपजतात. या 3ही गुणांचाच हा देह आहे. हा संसार कर्माच्या अधीन आहे. सुख आणि दुःख आपल्या प्रारब्धानुसार भोगावे लागते. देवाधिकांना कोटी कोटी वर्ष आयुष्य आहे, पण त्यांना देखील एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते. मग या मानवाचं काय? सर्वांचे कारण काळ हाच आहे. देहाचे गुणही कर्माच्या अधीन असतात. हा देह स्थिर आहे अशी कल्पना केली तरी त्यातील पंचभूतेच साधारण रूपाने देहात स्थिर असतात.
काळ, कर्म व गुण यांच्या अधीनच पंचभूतात्मक देह असतो. तो उत्पन्न झाला तरी आनंद मानू नये वा मेल्यावर दुःख करू नये. गर्भ झाला म्हणजे तो नाशवंत आहे. त्याला गुण कर्माची जशी रचना असेल त्याप्रमाणे जन्म मरण येते. कोणाला अकाली मृत्यू येतो, कोणाला म्हातारपणी मृत्यू येतो. जसे आपले प्रारब्ध असेल तसे घडते. पूर्वजन्माच्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागते. पाप पुण्य हे पूर्वजन्माच्या कर्मानुसार ब्रह्मदेवाने लिहून ठेवले आहे. ते अटळ आहे, ते कधीही चुकवता येत नाही. देव असो, दानव असो वा मानव असो, काळ कोणीही चुकवू शकत नाही. हा संसार म्हणजे एका स्वप्नासारखा आहे. गारुड्याच्या इंद्रजाला प्रमाणे मिथ्या आहे. तेव्हा हे मुले विनाकारण शोक करू नकोस. आता तूच सांग, मागील जन्मी तू कोण होतीस, कोणाची पत्नी होतीस? हे शरीर पंचभूतात्मक आहे. त्वचा, मांस, रुधिर, मेद, मज्जा, अस्थि, विष्ठा, मूत्र व कफ याशिवाय या देहात काय आहे? अशा किळसवाण्या शरीरावर तू प्रेम करतेस. तू पुढचा विचार कर. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी कोणता मार्ग अवलंबिला पाहिजे याचा विचार कर. अशा प्रकारे सिद्ध पुरुषाने तिला बोधामृत पाजला. तिला थोडा धीर आला. हात जोडून महाराजांच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाली, हे स्वामी, माझा उद्धार करा. मी बालक आहे, अज्ञानी आहे. मला मुक्तीचा मार्ग सांगा. जसा आपण निरोप द्याल तसेच मी वागेन. तुम्हीच माझे माता पिता आहात. हा भवसागर कसा पार करावा हे आपण मला समजावून सांगा. यावर योगी प्रसन्न झाले व म्हणाले, हे मुली, नीट लक्ष देऊन ऐक. मी तुला स्त्रियांचे धर्म कर्तव्य समजावून सांगतो. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 30. ओम तत्सत.